खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचे प्रशासनाला निवेदन। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा धुळे जिल्हा काउन्सिल यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, वनहक्क जमिनींची 7/12 नोंद करावी, प्रलंबित पीक विमा रक्कम तातडीने अदा करावी, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत, जिल्हा परिषद शाळांचे डिजिटलायझेशन करावे, अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, तसेच प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट हिरालाल परदेशी, वसंत पाटील, ॲडव्होकेट संतोष पाटील, अर्जुन कोळी, जितेंद्र देवरे, भरत सोनार, सतीश पावरा, नारसिंग पावरा, रामचंद्र पावरा, साहेबराव पाटील, तुळशीराम पाटील, ॲडव्होकेट कवरलाल कोळी आदी उपस्थित होते। 7/12 उतारा त्वरित मिळालाच पाहिजे। कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे। सर्कलमध्ये अपुरा पीक विमा त्वरित मिळालाच पाहिजे। शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रिक्त जागा त्वरित भरल्याच पाहिजे। शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाल्याच पाहिजे। अंकलेश्वर बऱ्हाणपूर चौपदरीकरण करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे। जे फार्मर आरक्षक शेतकऱ्यांना 7/12 उतारा त्वरित मिळालाच पाहिजे। पेंडिंग वन दावे निकाली झालेच पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे आज नुकतीच जी काही कर्जमाफीची घोषणा महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे, त्यामध्ये 23,86,686 कर्जदार शेतकरी जे नियमित कर्ज भरतात त्यांना डावलण्यात आलेलं आहे। म्हणजे जे नियमित कर्ज भरतात ते काय पाप करतात का, असा सवाल किसान सभेचा आहे। कारण की यामुळे काय होत आहे की जे लोक कर्ज भरतात नियमित ते काही त्यांच्याकडे कर्ज नसतं, ते उचलून काही पण करून इकडून तिकडून व्याजाने पैसे काढून आपलं सिव्हिल चांगलं राहिलं पाहिजे, यामुळे ते कर्ज भरतात। म्हणून आजची जी प्रमुख मागणी आहे महाराष्ट्राची किसान सभेची की नियमित कर्ज भरणाऱ्या 23 लाख शेतकऱ्यांना त्यांना देखील 2 लाखाचा लाभ द्यावा। महाराष्ट्र शासनाने असं म्हटलं की त्यांना अगोदर 25,000 मिळाले होते, आता 50,000 मिळालं, म्हणजे असा भेदभाव करू नये। त्यांना देखील 2 लाख दिले तर बँकांची परिस्थिती सुधारेल। बँकामध्ये शेतकऱ्यांचा जो एक असा मानस होतो की जो शेतकरी कर्ज भरत नाही त्याला लाभ मिळतो आणि जो भरतो त्याला मिळत नाही, त्यामुळे बँका देखील डबघाईस येतील, अशी किसान सभेची भूमिका आहे। त्यानंतर आजची दुसरी मागणी अशी की वन जमिनीच्या बाबतीत नुकताच महाराष्ट्र शासनाने वन जमीन मोजण्याची आणि त्यांना 7/12 देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामध्ये प्रत्येक वनधारकांचे क्षेत्र कमी आहे, त्यांच्या जे प्रमाणपत्र असेल किंवा जे फॉर्म असेल ते 5 एकर खेळत असेल, कुणाचं 1 एकर, कुणा 2 एकरचे। आमची आजची मागणी अशी आहे की ते ज्यांच्या तेवढा ताबा असेल किंवा जे ते खेळत आहेत त्यांना तेवढी जमिनीचा 7/12 मिळावा। तिसरी मागणी आमची अशी की आज या धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये आपलं उपजिल्हा रुग्णालय ते रुग्णालय अक्षरशः गळत असतं, त्या ठिकाणी एक्सरे मशीन नाही, MRI नाही, त्या ठिकाणी जाणारा जो पेशंट आहे अपघाताचा जाणारा, विंचूचा होणारा, या पेशंटना डायरेक्ट धुळ्याला रेफर केलं जातं। म्हणून त्या ठिकाणच्या रिक्त जागा भराव्यात, तिथे देखील जसं ते आता नुकतंच MBBS कॉलेज चालू झालं तशा सुविधा त्या ठिकाणी करावा की गोरगरिबांना त्याला लाभ मिळेल। त्यानंतर या मराठी शाळा ज्या आहेत, जिल्हा परिषद शाळा, त्या अक्षरशः घडत आहेत, त्या ठिकाणी काही पाड्यांमध्ये झोपड्यांमध्ये शाळा भरतायत। म्हणजे गरिबाच्या मुलांना शिकावं त्या डिजिटल करावा आणि त्या शाळांच्या इमारती देखील बांधाव्यात, अशी आमची मागणी आहे। त्याच्यानंतर वन जमिनीचे जे काही पेंडिंग दावे असतील ते त्वरित काढावेत।